नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे। तर आपण आज बघूया शिवपूजनात बेलाच्या पानाचे काय महत्त्व आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शंकराच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यातल्या त्यात पूजेच्या बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे। धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवाला बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात। असे म्हणतात की देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली होती, म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत। आज आम्ही तुम्हाला शिवलिंगावर बेलपत्रे अर्पण करण्याची विविध कारणे आणि मान्यता सांगणार आहोत। भगवान महादेवाच्या पूजेसाठी बेलाचे पान इतके महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया। शिवपूजनात बेलाच्या पानाचे महत्त्व आणि अनोखी परंपरा। भगवान शंकराच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे। धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात। अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते, तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली। बेलाच्या पानांमध्ये विष निवारक गुणधर्म आहेत, म्हणून त्यांना त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली। दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची 3 पाने भगवान शिवच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहे, म्हणजे शिवचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते। पुराणात बेलपत्राविषयी एक कथा आहे की माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, कठोर तपश्चर्या केली, त्यांनी अनेक प्रकारचे उपवास केले। एकदा महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी पूजेची साहित्य आणायला विसरल्या। मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांनी शिवाची आराधना सुरू केली आणि देवाला पानांनी पूर्णपणे झाकून टाकले। यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलाची पाने वाहिली जातात। शिवपुराणातही नमूद केलेले आहे महत्त्व। भोलेनाथाच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे, कारण बेलाचे पान अर्पण केल्यानंतर सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात। बेलाच्या पानांमध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत, हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते। तसेच बेलाच्या पानाचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे, पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहेत। शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे। देव स्वतः त्याच्या महिमांचा स्वीकार करतात। असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळांजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो, त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही। बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते। एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाने काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली। बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फांद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे। तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते। शिव पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे। भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिगुणाकार, त्रिनेत्रच, त्रिधायुतम, त्रिजन्म पापसहारम, बिल्वपत्र, शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप करा। या मंत्रांचा अर्थ असा आहे की 3 गुण, 3 डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि 3 जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला 3 पाने असलेल्या बेलाचे पान अर्पण करतो। रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे। आपण शिवाचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा म्हणून सुद्धा देवाला बेलपत्र वाहू शकतो। याशिवाय बेलपत्र तोडू नये।
बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. काही जाणकारांच्या मतानुसार बेलांची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते. 3 पान असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे, मात्र 3 पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये असेही सांगितले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.